श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर असो आणि स्वामी कृपा सदैव तुमच्यासोबत असो ही स्वामींची प्रार्थना. मंडळी, ज्यांचं घर होत नाही, पुष्कळ प्रयत्न केले तरी यश मिळत नाही आणि घराचं काम पूर्ण होत नाही किंवा कुठले संकेत मिळत नाही, त्यासाठी अत्यंत आजचा खास उपाय. हा उपाय तुम्ही मनापासून आणि स्वामींवर श्रद्धा असेल तर नक्की करा. तुमचं 6 महिन्यातच घराचे जे स्वप्न आहे ते पूर्ण होईलच होईल आणि एका वर्षात तुमचं घर सुद्धा होईल. हा माझा अनुभव आहे, स्वतःला अनुभव आला आहे म्हणून मी हा तुमच्याबरोबर शेअर केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवा आणि ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकनचं बटन दाबून आपल्या ऑल व्हिडिओ नक्की बघा, कारण की जो दुसऱ्यांचा विचार करतो स्वामी त्याचं रक्षण करतात आणि सदैव त्याच्यासोबत असतात. हा स्वामींचा आशीर्वाद असतो. मंडळी, तुम्हाला हा उपाय श्रावण महिन्यापासून सुरू करायचा किंवा तुम्ही कधीही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही जास्त गोष्टींची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला एक सुपारी आणि तुम्हाला विश्वकर्मा चालीसा आणायचा आहे. तर कुठल्याही देवाच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा तुम्ही स्वामींच्या केंद्रात सुद्धा मिळतं. तर त्यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची, एक नागिन्याचं पान घ्यायचं. देवपूजा झाल्यावर सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारीच हा उपाय करायचा आहे. तुम्हाला त्यानंतर एक माठ लागणार आहे, छोटा माठ येतो मातीचा, तो छोटा लागणार आहे आणि तुम्हाला दूध लागणार आहे. यथाशक्तीप्रमाणे दूध, लाह्या, बत्ताशे, गूळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खडीसाखर. हा उपाय तुम्ही श्रद्धेने करा, खूप छान तुम्हाला अनुभव येतील. सकाळी देवपूजा करायची, तुम्ही संकल्प करायचा. संकल्प करताना उजव्या हातात हळदी कुंकू, अक्षता घ्यायचे, एक फूल घ्यायचे, स्वामींना विनंती करायची, विश्वकर्मा महाराजांना विनंती करायची, महाराज लवकरात लवकर माझं घराचं स्वप्न पूर्ण होऊ द्या, मी तुमची ही सेवा करणार आहे. स्वामींचा 1 वेळा तारक मंत्र, 1 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र महाजप करायची आणि 3 अध्याय तुम्हाला ही नित्य सेवा करायची. त्यानंतर तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी एक कोरा माठ घेऊन तुम्हाला तिथं तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तिथं थोडं तुम्ही त्याच्यात दूध, खडीसाखर आणि लाया बत्ताशे टाकून तो माठ तिथं तुम्हाला ठेवून यायचा आहे. तो माठ जिथं ठेवाल तिथं म्हणजे श्रद्धेने ठेवा, कारण की श्रद्धा ही महत्त्वाची असते. ते कोणीही खाऊ, जे मुख्य जीव खातील तरीही तुमचा जो विश्वास आहे आणि तुमचे जे पूर्ण स्वप्न होणार आहे ते पूर्ण होणारच, कारण की मुख्य जीवांचा आशीर्वाद खूप छान मिळतो आणि आपले सर्व कामे मार्गी लागतात. मागे वळून बघायचं नाही, प्रार्थना करायची, 7 प्रदक्षिणा मारायच्या आणि परत यायचं. घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुवायचे, स्वामींना विनंती करायची, महाराज मी हा श्रद्धेने उपाय केला आहे, मला तुमची मदतीची गरज आहे असं महाराजांना सांगायचं. नंतर विश्वकर्मा चालीसा तुम्हाला रोज वाचन करायचं आहे. तुम्ही संध्याकाळी, सकाळी किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ती एक वेळ ठरवून घ्यायची आणि तो चालीसा वाचन करायचं. त्यानंतर महाराजांचं नामस्मरण करत राहायचं. बघा, तुमचं लवकरात लवकर जे अडथळे आलेले असतील ते पहिले सर्वात ते दूर होतील आणि तुमच्या घरात 4 बाजूने पैसा यायला सुरुवात होईल. तुमच्या घराचं स्वप्न होण्यास सुरुवात होईल. कुटुंबाकडून तुम्हाला शुभ संकेत मिळायला सुरुवात होईल, कारण की श्रद्धा ही महत्त्वाची असते. आणि स्वामींना आपण म्हणतो की थोडा वेळ लागतो, पण आपलं काम नक्की होतं, आपला प्रश्न नक्की सुटतो. आणि विश्वकर्मा चालीसा हा खूप प्रभावी असा आपला चालीसा आहे. तो आपला विश्वकर्माने म्हणजेच साक्षात विष्णू भगवानांनी आशीर्वाद दिलेला हा विश्वकर्मा चालीसाचा जो पठण करताना त्याला कसलीही कमतरता राहत नाही. आणि स्वामी तर आहेत आपल्या पाठीशी. मनात श्रद्धा असेल तर नक्की हा उपाय करा आणि तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल ही मी स्वामींच्याने प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.